अधिवेशन नुकतंच पार पडले, पण आपण बघतो तर आंब्याचा जो आपला कोकणचा आंबा, त्याला जो वलसाडचा आंबा हा मुद्दा उपस्थित केला होता आमदार शेखर यांनी. सर काय सांगाल एकंदरीत? आपल्याला माहिती आहे कोकणचा हापूस हा पोर्तुगालांनी त्यानंतर असून ते रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगडसाठी प्रसिद्ध आहे. असलेली आपली माती, आपली असलेली मातीची ड्रेनेजची क्षमता आणि त्याच्यामुळे असणारा गंध, चव, किपिंग क्वालिटी या सगळ्या गोष्टी आपल्या हापूसमध्ये एकदम पुरेपूर आहे. त्यामुळे आमची ठामपणे मागणी आहे की आमच्या 3 जिल्ह्याच्या आंब्याव्यतिरिक्त हापूस हे नामांकन कोणालाही देण्यात येऊ नये आणि गुजरातचा बलसाड आंबा आहे त्याला हापूस हा दर्जा देण्याचं प्रयोजन केलेलं आहे. त्यासंबंधी आपलं विद्यापीठ आहे कोकण कृषी विद्यापीठ, डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ यांच्या माध्यमातून देखील आज कोर्टामध्ये ही केस दाखल झालेली आहे. ते ह्या निमित्ताने आमची मागणी केलेली आहे की महाराष्ट्र शासनाने देखील आमच्या कोकणाच्या पाठीशी ठामपणे उभं राहून हापूस ही फक्त आमच्या 3 जिल्ह्याचीच मक्तेदारी आहे आणि ती कायम राहिली पाहिजे आमचा आग्रह आहे. सदनीमध्ये मंत्री माणिकराव कोकाटे अडचणीमध्ये आलेत, राजीनामा दिलाय, काय सांगा? मला याच्यावर माहीत नाही कारण शेवटी हे विषय राज्यस्तरीय आहे. मी साधारण मतदारसंघापुरता मर्यादित काम करणारा छोटा कार्यकर्ता आहे. त्यामुळे काय ती केस काय आहे, काय झालं, निकाल काय झाला याच्याबद्दल काय मला माहिती तुमच्या पक्षातलेच आहेत ना ते माणिकराव कोकाटे, आणि कधी असं म्हटलं जाते की कुठेतरी आता शेखर निकमांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ. नाही होणार नाही. कसं आहे माहिती आहे ते एक त्यांच्यावर कोर्टाचं काहीतरी निकाल आहे ते आता हायकोर्टात जातील, तिथून स्थगिती आणतील किंवा आणि काय असेल. हे विषय काय फार महत्त्वाचा नाही त्या माझ्या दृष्टीने. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार अडचणीमध्ये आले, दुसरीकडे माणिकराव कोकाटे अडचणीमध्ये आले, आता एकनाथ शिंदे सुद्धा अडचणीमध्ये आहेत, त्यांचे भाऊ ड्रग्ज प्रकरणामध्ये अडकते अशी माहिती कळते, काय सांगा? राजकारण आहे ना, राजकारणात खरे खोटे आरोप होत असतात. खोट्या आरोपाची पण शिक्षा अनेक जणांना भोगले आपण बघितलंय. आपल्याला माहिती आहे ह्या राज्याला अंतुले साहेबांसारखा अतिशय धडाकेबाज मुख्यमंत्री मिळाला होता. थोडे दिवस अजून मिळाले असते तर कोकणचा कायापालट झाला असता. परंतु कुठच्या तरी आरोपाचं निमित्त करून त्यांना ती संधी गमवावी लागली. त्यामुळे राजकारणात हे छोटे मोठे आरोप होत असतात. मला वाटत नाही की अजितदादा कुठं अडचणीत येणार आहेत, एकनाथ शिंदेसाहेब अडचणीत येणार आहेत. महायुतीचं भक्कमपणे सरकार हे राहणार आहे. फक्त या राहणाऱ्या सरकारमध्ये कोकणला न्याय द्यावा एवढीच रास्त अपेक्षा आहे. कुठे कोकणावरती अन्याय होते असं वाटत नाही सर? तुम्ही सत्तेमध्ये आहात तरी पण कोकणावरती अन्याय होतोय. आपण बघतो तर आंब्याचा विषय आता गुजरात घेऊन चालले, सत्तेमध्ये असून हा प्रकार घडत असेल तर नेमकं म्हणायचं काय? नाही, सत्तेमध्ये असताना पण आपल्या स्थानिक प्रश्नासाठी भांडत राहणं हे खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधीचं काम आहे आणि मला वाटतं आम्ही ते सातत्याने करतो. कोकणाला जशी गरज आहे छोट्या बंधाऱ्यांचे, लघु पाटबंधाऱ्याच्या धरणांची, पर्यटनाला चालना देण्याच्या बाबतीत ग्रामीण रस्ते सुधारण्याची, साकव प्रोग्राम काही आणि इथं चांगल्या पद्धतीने आणण्याची, तर मला वाटतं राज्याचे मुख्यमंत्री ह्या सगळ्याची दखल घेऊन लवकरात लवकर कोकणसाठी चांगल्या पद्धतीने निधी देखील उपलब्ध करून आतापर्यंत 3 अधिवेशन झाले, आमदार भास्करशेठ जाधवांना विरोधी पक्षनेतेपद दिलं गेलं आहे, याचं नेमकं काय असू शकतं? नाही, वरच्या लेवलचं आहे. मला काय तुम्हाला त्यातलं काय माहीत वाटतं? नाही. काय मला वाटतंय? आपल्या कोकणातला कोणी विरोधी पक्ष नेता होणं हे तुमच्या आमच्यासाठी देखील अभिमानाची गोष्ट आहे कारण त्या निमित्ताने काही प्रश्न मांडले जातात. त्यामुळे भास्करराव उद्या विरोधी पक्ष नेते झाले तर आम्हाला सगळ्यांना आनंदच असणार आहे. एकंदरीत आता आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका आढावा तुम्ही सुरू केलेला आहे. काय एकंदरीत सोबळावरती लढणार की एकत्र काय? नाही, आजची मीटिंग ही कार्यकर्त्यांची मनं काय आहे, मतं काय आहे, त्याचं मत काय काय आहे. नेमकं मत आहे? त्यामध्ये बऱ्याचशा लोकांनी आपण स्वतंत्र लढावं कारण नगरपालिका निवडणुकीमध्ये आपल्याला अनुभव चांगला आला नाही अशी सगळ्यांची इच्छा आहे आणि शेवटी हा मतदारसंघ चिपळूण तालुका 2 गटात विभागलेला आहे. निम्म्या 3.5 मतदारसंघाचं प्रतिनिधित्व आमचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब करतात. उर्वरित 3.5-4 मध्ये मी स्वतः करतो. त्यामुळे मीच वैयक्तिक काही भूमिका घेऊ शकत नाही. प्रदेशाध्यक्ष जो निर्णय वरून आम्हाला सांगतील त्या पद्धतीने आम्हाला जावं लागेल. कार्यकर्त्याचं जे मत आहे किंवा सोबळावरती तसं होणार का? कार्यकर्त्यांचं मत आहे ते मी प्रदेशाध्यक्षांच्या कानावर तुमचं घालीन. नेमकं मत काय? कार्यकर्ते मत की नाही, तुमचं माझं मताला काय व्हॅल्यू नसते कारण माझं मत नगरपालिकेला सुद्धा महायुती म्हणून जायला पाहिजे असं तुम्हाला माझं फसवलं- मत होतं तुम्हाला पर्सनल. फसवलं गेलं. नाही, मला फसवलं नाही. आम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही थोडं राजकीय अपरिपक्व असावेत असं वाटतं. नगरपालिका निकाल 2 दिवसावरती येऊन टेपलाय, काय वाटतंय? रमेशभाई कदम की कोण नेमकं उमेश? नाही, आम्ही जरी किती काय म्हटलं तरी मला खात्री आहे की महायुतीचा उमेदवारच निवडू. महायुती म्हणण्यापेक्षा युतीचा उमेदवार
निवडून येईल. एकंदरीत निवडणुका स्वबळावरती लढणार हे जवळपास सिद्ध झाल्यासारखं वाटते, कारण का ते जरी म्हटले असते की वरिष्ठ पातळीवरती मी चर्चा करीन, मग कार्यकर्त्याचं मत जे आहे ते स्वबळावरती होणार आहे असं एकंदरीत दिसतंय. धन्यवाद सर.